दीप प्रज्वलित करून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पूजन करून तसेच तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करावे असे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. हात लावा. मी मान्यवरांसाठी 2 शब्द बोलू इच्छितो. एकत्र ही सुरुवात आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मुकेश सरदार सर यांचं स्वागत आमच्या नदाकड टीव्हीचे संचालक मुख्य संचालक आदरणीय अरुणभाऊ वाडकडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच सन्माननीय रामेश्वरजी अभ्यंकर यांचं स्वागत छापानी गुरुजी बाबुरावजी छापानी गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच सन्माननीय विनायकरावजी गिवराळे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता यांचं स्वागत डॉक्टर विनायकराव सवाई सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाशराव जमजाड आंबेडकरी साहित्यिक विचारांचे अभ्यासक यांचं स्वागत मी स्वतः सोमेश्वर मोहोळ कार्यक्रम. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी वासनी वृक्षमित्र सामाजिक कार्यकर्ता यांचं स्वागत छापानी गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती. माननीय भूषणरावजी बनसोड सर माजी नगरसेवक सर्वांना याचं सर्व आयोजन या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या तथागत टीव्हीचे संचालक श्री अरुणभाऊ वानखडे हे प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती. संत गाडगे महाराज यांच्या विचारांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे आजचा जो कार्यक्रम आहे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा तथागत टीव्ही चॅनलच्या कार्यालयामध्ये छोटेखानेमध्ये या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर मुकेशराव सरदार, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पश्चिम जिल्हा अमरावती. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे भाऊ रामेश्वरजी अभ्यंकर, समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय माननीय डॉक्टर कमलजी राऊत, धम्मसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता. आमचे मोठे बंधू विनायकराव हिवराळे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता, ज्यांचा सत्कार होता या प्रभागाच्या नगरसेविका नूतनताई भुजाडे, त्या थोड्या वेळ येणार आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर प्रकाशराव जमजाड आंबेडकरी साहित्यिक, आमचे मित्र भूषणराव बनसोड, ज्यांनी हे टी व्ही चॅनल आमचे चॅनल तथागत टी व्ही चॅनल हे आरसीनवर जावं बरेच दिवसापासून आम्ही त्यांना बऱ्याचशा विनंत्या केल्या, परंतु त्या दिवशी योगा त्यांचं मन उभारून आलं प्रेमानं आणि एका फोनमध्ये ते आज जे खोडके साहेबांचं चॅनल आहे आरसीएन, त्याच्यावर आमचं NXT-मध्ये ते आमचं चॅनल गेलेलं आहे. NXT-मध्ये डिजिटल आहे आणि आरसीएनचा तो केबल आहे जे आपले खोडके साहेब चालवतात. त्यांच्यामुळे आज ते बरेचशा लोकांकडे हजारो लोकांपर्यंत आपला तथागत टी व्ही चॅनल त्यांच्याच एक टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे वृक्षमित्र आमचे मित्र प्रवीणजी वासनिक सामाजिक कार्यकर्ता, आमचे सुखदेवराव इंगोले, हे सर्वांचा या ठिकाणी तथागत टी व्ही चॅनलतर्फे
हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तथागत टी व्ही चॅनल हे ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी ते या भारतासाठी या जगासाठी कार्य केलं अशा कार्याचा ज्या महामानवाचा उजाळा व्हावा त्याच्यामध्ये महापुरुष आले. त्या महापुरुषामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रबोधन केलं गायनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं असे एक आमचे महाकवी वामनदादा कर्डक बाबासाहेबांनी एक वेळा एक कोटेशन दिलं आहे, वामन माझे 10 भाषणं आणि तुझं एक गाणं, हे 10 भाषणाची बरोबर एक गाणं करते असे बाबासाहेबांनी त्यावेळेस ते शब्द त्यांना सांगितले बोलले असं कोटेशन आहे. त्याच महामानवाचा महाकवींचं त्या तथागत टी व्ही चॅनलमध्ये आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतो आहे. असे खूप महाकवी असतील, महापुरुष असतील, आमचे गायक असतील, पंजाबराव धंदे यांचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मागं वामन आपले बडनेरचे आपले नागोराव पाटणकरजी यांचा हे भाऊ त्यावेळेस उद्घाटकच होते कार्यक्रमाचे. म्हणून अशा प्रकारे आम्ही काम करतो. या तथागत टी व्ही चॅनलमध्ये ज्या ज्या सामाजिक कार्यकर्ते असतील, कोणी फलपस असं भरपूर कामं करते परंतु त्याचं नजरेत लोकांच्या दिसत नाही, ते लोकांना नजरेत यावं, त्यांचं कार्य लोकांपर्यंत जावं हे तथागत टी व्ही चॅनलचं काम करते. VR असतील, पुण्याचे डॉक्टर साहेबाचं भरपूर काम आहे, त्यांचं कार्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हे प्राध्यापक नोकरी करतात, त्यांचं काम भरपूर आहे, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तथागतच्या नावानं संचालक यांना त्यांना मला जे जे कार्य लोकांचं दिसते मी त्या लोकांपर्यंत माझ्या चॅनलच्या माध्यमातून पोचवतो. हे तथागत टी व्ही चॅनलचं काम आहे. आपण सर्व आला, मला ऐकून घेतलं आणि पुन्हा एक विनंती करतो की मला हे चॅनल महाराष्ट्रापर्यंत न्यायचं आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करेल की हे महाराष्ट्रापर्यंत कसं जाईल. या ठिकाणी लाईन गेली का हे चाललं जाते, बंद पडते, पुन्हा अर्धा तास पाहावं लागतं. त्याचे इन्व्हर्टर पाहिजे, 40-50 रुपये हजाराचं इन्व्हर्टर आम्ही घेऊ शकत नाही. या ठिकाणी AC गोष्ट आहे हे करू शकत नाही, परंतु आम्ही प्रयत्न करतो तुमच्या माध्यमातून तुम्हाला माहीत झालं पाहिजे की इथं काय लागतं, हे कसं लागते. जसं भाऊनं आम्हाला मनसोड भाऊनं जवळपास आम्ही 30-40 हजार लोकांपर्यंत पोचलो. तुम्ही जर आम्हाला गेलं तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जाऊ. मी विनंती करतो की आम्हाला या माध्यमातून मदत करावी आणि चॅनल कसं मोठं होईल तसे आमचे कार्यक्रम लोकांपर्यंत जातील, तुमचे लोकांचे विचार लोकांपर्यंत जातील. ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं आपल्या माध्यमातून महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत कसे जातील हे आपल्याला कार्य करायचं आहे. आपण आला, माझ्या शब्दाला मान दिला त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थांबतो. जय भीम. त्यांचं 2017 पासून सुरू केलेलं हे चॅनल जे आज अमरावतीमध्ये नाही, बडनेरामध्ये नाही, तर नांदगाव, अंकलेश्वर तसंच यवतमाळ अकोल्यापर्यंत पोहोचलं आहे आणि मनसोड भाऊच्या माध्यमातून आज आरक्षणापर्यंत दिसत आहे. आणि अशा चॅनलसाठी जनतेची किंवा आपल्या समाजातील काही लोकांची मदत असली तर खरोखरच हे चॅनल आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हे चॅनल आजच्या युगाच्या प्रमाणेच नाही तर थोर महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्याचे एक माध्यम आहे. आणि लोकशाहीचा जे 4था स्तंभ म्हणतात तो प्रभावी स्तंभ या चॅनलच्या मार्फत सर्व विचार लोकांपर्यंत पोहोचतात. आपल्या सर्वांचे सुप्त गुणांचा विचार लोकांपर्यंत पोहोचतात. आज जे काही इथं मान्यवर मंडळी बसलेली आहेत त्या सर्व मान्यवर मंडळीला या अमरावतीमध्ये दाखवता येतात. त्याचं माध्यम म्हणून प्रभावी माध्यम म्हणून हे तथागत चॅनल आहे. आणि मला खात्री आहे की भाऊच्या या शब्दाला या विनंतीला सर्व आपण जोर देसाल तसं मी गृहीत धरतो. यानंतर आता आपल्याला 2 शब्द सांगणं मार्गदर्शन करायची वेळ आलेली आहे. तर सुरुवातीला मी ज्यांचं नाव मी घेता आता या ठिकाणी ज्यांनी समाजासाठी खूप काही असं कार्य केलेलं आहे आणि सामाजिक जिवंतपणा ज्यांच्या शब्दात त्यांच्या कार्यात दिसून येतो ते म्हणतात की ज्यांनी समाजाबद्दलची ओढ असते त्यांना रात्रंदिवस समाजाबद्दल विचारधारा आणि त्यांची कार्याची जी एक शृंखला असते अशा कार्याच्या शृंखला जो चमकतो तोच खरा हिरो असतो. मी अशा व्यक्तीबद्दल बोलतो तर सर्वांना त्यांच्या म्हणजे तारीफची मोहताज नाही आहे. मी सर्वांचं डायरेक्ट नाव घेतो आहे की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक हे काय तर ते आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतामधील आपले गाडगे बाबा, सौ महाराज या सर्वांच्या विचारास या सर्वांच्या वतीने त्यांच्या मी अभिवादन करतो. आज तथागत TV चॅनलच्या माध्यमातून महाकवी वामनदादा कर्डक
त्यांच्या स्मृतिदिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. महाकवी वामनदादा कर्डक यांना श्रद्धांजली अभिवादन पाहण्याकरिता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आलो. या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून एवढंच सांगेल की या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी सांगितलं. वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळ प्रत्येक लोकांपर्यंत गेला पाहिजे, बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे किंवा मुद्दाचा विचार म्हणजे परिवर्तनवादी विचार हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. ही लोक ही भावना घेतात. प्रत्येक नंतर आपल्या ज्यांना आपण महाकवी म्हणतो, कवितेच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपला बाबासाहेबांचा विचार पोचवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही चळवळ जिवंत झाली, गतिमान झाली. तरुणांमध्ये एक उत्साही वातावरण त्या विचारांमुळं निर्माण झालं आणि अशा थोर महात्म्याचं त्यांचं अभिवादन करावं, त्यांच्या नावाचं स्मरण करावं. त्यांनी केलेल्या विचाराचं प्रसार आणि प्रसार आपल्या प्रकारे टी व्हीच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत झाला. ही जी तळमळ आहे ही या टी व्हीचे संचालक अरुणभाऊ वानखडे यांची सातत्यानं आली आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी मोहोळ असतील, वानखडे असतील, फडणवीस असतील, हे सर्व लोक त्यांना मदत करतात. त्यामुळेच छोटा कार्यक्रम का असे नाही, किती लोक कार्यक्रमाला आहेत त्याच्यापेक्षा त्या कार्यक्रमाची भावना कशी आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्व लोक उपस्थित झाला. विशेषतः डॉक्टर मुकेश सरदार खूप दिवसांनंतर मला भेटले इथं. त्याचं नाव आणि थोडा वाचतो ऐकतो. आंबेडकर महाविद्यालय 20 वर्षापूर्वी होते तेव्हा तसे जसे होते तसेच आहेत आणि त्या योगायोगाने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि मित्र डॉक्टर कमलराव या ठिकाणी या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आहे. ते आपल्याला या निमित्तानं त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या निश्चितच साहित्यिक प्रकाश जनकार साहेब आहेत, जेव्हा सभेचे अध्यक्ष जिल्ह्याचे शुक्रवार इंगोले साहेब आहेत, वृक्षप्रेमी प्रवीण आहे आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी आताच केला की भूषण बनसोड साहेब हे दोनदा नगरसेवक म्हणून या शहर सुधार समितीचे सभापतीसुद्धा महानगरपालिकेत आले. त्यांनी त्यांच्या शब्दामुळे आणि आपल्या या तथागत चॅनलला टी व्ही चॅनलला अजून थोडा स्कोप मिळाला. हजारो लोकांपर्यंत ज्यांचं प्रसारण आहे तर ते अधिक प्रमाणात लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी हातभार लावला. त्यांचे या निमित्ताने मी अभिनंदन करेन. उगाडे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्वांनी जी आहेत व्यवसाय संचालन करते कार्यक्रमाचे. तेव्हा ती म्हटल्याप्रमाणे किंवा कार्यक्रमाची म्हणजे ओपनिंग बॅटिंग करायला जसं मला सुरू करून दिली तेव्हा खूप वेळ बोलले, पण एक सेंचुरी मारायला काही हरकत नाही. परंतु मी फक्त वामनदादा कर्डकांचं जे कोटेशन होतं, त्यांच्या कविता खूप आहेत. गोदावरीच्या पलीकडचे वगैरे वगैरे खूप मोठा माणूस आहे. त्यांचे एक एक वाक्य फार बोलून नाही आणि ते फार म्हणजे आपल्या मनाला भिडणार आहे. आपल्या प्रत्येक माणसाला त्याच्यातून प्रेरणा मिळते त्यांच्या प्रत्येक वाक्यातून. मला असं वाटतं की पूर्ण 4 लाईनचं जे कोटेशन आहे ते मला कदाचित पूर्ण माहीत नाही, पण भूषणाला निश्चितपणानं माहीत असेल. ते भीमा तुझ्या मदताचे 5 बोट असते, तलवारीच्या त्याचे रोग न्यावे असते आणि तर भीमा हे काहीतरी असं असतात. त्याची पूर्ण 4थी बोर्ड जे आहे तुम्ही कम्प्लीट करा आणि त्यांच्या प्रसंगी अधिक न बोलता आणि इतर लोकांनाही बोलण्यासाठी वेळ मिळाला म्हणून मी या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या काल गौरवाचा आपल्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तथागत चॅनलला 1000 रुपयाची मदत तर जाहीर केलेली आहे. तर मी सरांचे त्यांच्यासाठी मी 2 ओळी सांगू इच्छितो की अत्तर आणि कपड्यांना सुगंधित करणं ही मोठं काम नाही आहे. अत्तर आणि कपड्यांना सुगंधित करणे ही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपला कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतः सोबतच जनमानसांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ. खरंच भाऊबद्दल आता 2 टाळ्या झाल्याच पाहिजे कारण सुरुवात होणी केलेली आहे. तर यानंतर मी भाऊने आपल्याला सांगितलं पण भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तयाच्या तलवारीचे टोक न्यारेच असते, तयाच्या तलवारीचे टोक न्यारेच असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम आहे,
वर्तन तुझ्या पिलाचे सारे चोखच असते. खूप चांगलं वाक्य आहे वामनदादांनी या काव्यपंक्तीतून आपल्याला संदेश दिलेला आहे. तर भाऊंचे धन्यवाद. त्यानंतर आपले दुसरे मार्गदर्शक आहेत सन्माननीय डॉक्टर कमलजी राऊत सर, धम्मसेवक सामाजिक कार्यकर्ता. हे आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व प्रमुख पाहुणेमध्ये हिवराडे साहेब, भालेराव सर, जमजाळ सर आणि बनसोड साहेब आणि चक्रे साहेब, हे उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा हा स्मृती दिन आहे, ज्यामुळं आपल्याला आठवणी ठेवायची गरज आहे, असे ते व्यक्ती म्हणजे वामनदादा कर्दळ. सिन्नर जिल्ह्यात देववळणी गावात त्यांचा जन्म झाला. गरीब संसार, 8 एकर जमीन होती, भावाभावात वाटल्या गेली, सर्वांच्या परिस्थित्या हालाकीच्या झाल्या. त्या पिरियडमध्ये लग्न झालं, एक मुलगीही झाली, परंतु पती पत्नीचा वाद एवढा वाखाणण्याजोगा होता की एकमेकाचं पटत नव्हतं. त्यामुळं पत्नी वारंवार परत गावाला जायचे आणि जाताना पोरीली घेऊन जायचे. काही दिवसपर्यंत असं चाललं जाणं येणं. एक क्षण आला की माई पोरगी ठेवून दे बा इथं. वर्षावर आलं म्हणून मुलगी त्यांच्याकडे राहिली. पत्नी गेली, मुलगी आणि हे असं सांभाळ करताना अजून अडचणीत वाटायला लागलं. आता कसं करायचं, कामधंदा नाही आणि शेतीवाडी नाही, म्हणून कसा तरी जीवन जगण्याचा मार्ग नवीन शोधावा या उद्देशाने ते मग मुंबईकडे प्रस्थान केलं. भावाकडे राहायला लागले, परंतु कामं नव्हते. हालाकीची परिस्थिती असल्यामुळे मग अनेकदा कोळशाच्या खाणीत काम केलं, काही व्यवसाय लावून पाहिले, तेही चालले नाही. म्हणजे परिस्थिती माणसाला पूर्ण साथ देईल असं काही नैसर्गिक वातावरण नव्हतं. त्याच्यामुळं काय झालं की ज्या चाळीमध्ये राहत होते, एकदाचा प्रसंग असा आहे की ज्या चाळीमध्ये राहत होते असं काम करताना एक माणूस त्या चाळीतीलच एक पत्र घेऊन आले यांच्याकडे वाचायला की मग हे आमचं पत्र वाचून द्या. अडचण आली, त्यांना शिक्षण नव्हतं, वामनदादाला काहीच शिक्षण नव्हतं. त्याच्यामुळे या अडचणीत तोंड देण्याचा प्रसंग त्याने उत्तराधीन असा दिला की तुला माहीत नाही काय मी काम करून राहिलो म्हणून. म्हणजे मला वाचता येत नाही असं न सांगता त्यांनी हे सांगितलं की मी काम करून राहिलो, माझ्याकडे वेळ नाही. आणि तो पोरगा तिथून सॉरी म्हणून किंवा अशा पद्धतीने परत गेल्यानंतर मात्र वामनदादांचा एकदम हुंबरला दाटून आला आणि सरळ सरळ एकदम रडायला लागले. पुढे प्राध्यापक होते, समोर एक प्राध्यापक होते मुस्लिम, त्यांच्याकडे गेले आणि दिसले त्यांना. अरे वामन भाऊ रडता कशाला, क्यों रो रहे हो. मग त्यांनी हा प्रसंग उजाळणी केली की बा असं असं झालं, मला वाचता येत नाही आणि मी आता कसं करू. तो इसमें कौन सी बड़ी बात है, बोले मैं पढ़ा देता तुमको, लेके आओ अंकलिपी. त्यांना वाटलं मी शिकू शकतो काही शाळेशिवाय. तर म्हणे हो. सरळ जाऊन काळातले पैसे काढले, धावत जाऊन अंकलिपी आणली आणि त्या मुस्लिम प्राध्यापकाकडून त्यांनी समजवून घेतली. शिकत शिकत 12 अक्षरी आपली शिकून घेतली कशी तरी. मग अडचण जोडाक्षरे यायला लागली. पहिल्यांदा तर सकले, मग जोडाक्षराची अडचण यायला लागली. तर जे जे दुकानचे नावं होते ते वाटायचे. वाचून 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 जोडाक्षरं शिकले आणि शिकता 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 थोडंफार शिक्षण यायला लागलं. अशाच प्रसंगामध्ये एकदा एक पोवाडा ऐकला त्यांनी. त्या पोवाडा ऐकल्यानंतर त्यांचं मन परिवर्तन झालं की अरे हे तर मलाही येते, गाणं मी लिहू शकतो. आणि तेव्हापासून मग त्यांनी लिहिण्याला सुरुवात केली. ते तर 10 ते 15 हजार पुस्तकं लिहिली. बाबासाहेब, भगवान बुद्ध आणि त्यांचे हे महात्मा फुले हा त्यांचा मूळ पाया होता. मी गाणं अगदी लहानपणी भजनात म्हणताना ते गाणे आजही जसेच्या तसे कानात आणि ब्रेनमध्ये आहे.
म्हणजे लहानपणी मलाही भजनाचा शौक होता. खेड्यात गुलामल्यात राहिनं आणि रात्रीच्या वेळेस 10 वाजता पण कसं आहे माहिती 10 वाजता मग बसले त्यावेळेसचे गाणे होते. पहाट झाली प्रभा म्हणाली. ते अजूनही गाणं तसंच्या तसं आमच्या कानात आणि ब्रेनमध्ये आहे. किती मोठं गाणं. पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. कल्पना करा हे असे वाक्य अडाणी मनुष्य लिहू शकतो का? म्हणजे त्यांची वैचारिक पातळी किंवा त्यांची लेखणीची पातळी किती वरती असायला पाहिजे की सफेद साडीवर सफेद कंठू सफेद साडीवर सफेद ब्लाऊज ओवाळ या भीमरायाचा उतावीळ झाली. म्हणजे चंद्राची चांदणी येऊन बाबासाहेबाला ओवाळण्यासाठी उतावीळ झाली. अशा पद्धतीचं अशिक्षित माणसाचं लेखन असावं हे किती वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि हे सामाजिक प्रबोधनच नाही तर मग दुसरे प्रबोधनात्मक हे सुद्धा आहेत ना. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीचे न्याऱ्याचे टोक असते. म्हणजे जर बाबासाहेबाच्या मताचे जर 5 लोक असते तर त्यात पाठपट काय झालं असतं या जगात असं गृहीत धरावं लागते एवढ्या मोठ्या वाक्यातून. बाबासाहेबांचे विचार हे आयुष्यभर पेरत राहिले. समाज प्रबोधन केलं आणि आज अशा पद्धतीचे गाणे 10 ते त्यांची सर्वात मोठी गाजलेली मला वाटते कादंबरी आहे कोणती फकीरा. फकीरामध्ये गाणे लिहिले गाणे लिहिले. तर अशा पद्धती अनेक कादंबऱ्या अनेक गीतं अनेक कविता त्यांच्या आहेत. आणि ह्या चॅनल माध्यमातून आपण त्या प्रसारित करण्यात याव्या. त्यांचं प्रजनन व्हावं. त्यांच्या आठवणी आपल्याला राहाव्या. आणि हा स्मृती दिन त्याच्याचमुळे साजरा करण्यात येतो की त्यांची स्मृती त्यांनी दिलेलं योगदान समाजाला हे योगदान आपण कंटिन्यू चालत ठेवावं. त्या दिशा द्यावी. पुढे असे कवी होणं कठीण आहे कारण ज्यांच्या कविता PhDच्या विद्यार्थ्यांना आहे ज्याच्यावर आज PhD करतात असं काव्यसंग्रह आज उपलब्ध आहेत. मला असं वाटते त्यांच्या लिखाणावरून त्यांना MGK विद्यापीठाने डिलीट पदवीसुद्धा दिली आहे. त्यांनी नंतर दिली परंतु त्यांचे जेवढे काही गीतं आहेत त्याचा अभ्यास केला की अशा पद्धतीचे गीत अशा पद्धतीची वाक्यरचना आणि अशा पद्धतीचे लेखन की जे अशिक्षित असून PhDला शिकवायला भाग पाडते अशांना डिलीट पदवी का देऊ नये हा विचार केला आणि विद्यापीठाने ही पदवी त्यांना प्रदान केली. या निमित्त आज आपण सर्व इथं भेटलो. त्या तथागत शिवीने हा कार्यक्रम घेतला आणि आपला भेटीचा योग आला. त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय. एक अडाणी अशिक्षित माणूस एवढ्या पदापर्यंत जाऊ शकतो. आज अमरावती विद्यापीठाला ज्या अडाणी माणसाचं नाव लागलेलं आहे त्यांनी अशिक्षित असून सुद्धा आज विद्यापीठाचं नाव लागलं. याचं एक मूर्तिमंत उदाहरण वामनदादा पण आहे ज्यांच्या लेखणीनं जगाला एक असा विचार प्रगत विचार दिला आहे ज्या विचारामुळे समाज पेटून उठला आणि बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थानं न्याय दिली तर वामनदादा कर्डक यांच्या लेखणीनं. तर एक कोणातरी म्हणणं आहे की करणी करेगा तो नर का नारायण बनेगा. माणसात जर कुवत असली तर माणूस कोणत्या पण टोकाला पोहोचू शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण वामनदादा. सरांचे खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या तथागत TVचे ज्या ज्या ठिकाणी हे तथागत TV दिसते त्या ठिकाणी मी तुमची थोडीशी माहिती देतो आहे. बॉक्स नंबर 98 म्हणजे 98 GTPL त्या ठिकाणी. त्यानंतर बॉक्स नंबर 122. त्यानंतर बॉक्स नंबर 252. त्यानंतर बॉक्स नंबर 117 NXT डिजिटलमध्ये. त्यानंतर बॉक्स नंबर NXT डिजिटल नियर यवतमाळला पण बॉक्स नंबर 02 हा यवतमाळला दिसतो. त्यानंतर बॉक्स नंबर 120 आर्शियन डिजिटल अमरावतीला दिसतो. त्यानंतर बॉक्स 122 NXT डिजिटल सोनाळा डिस्ट्रिक्ट बुलढाणा या ठिकाणी आपले चॅनल चालू आहेत. तर मी पुढच्या वक्त्याला आमंत्रित करतो की त्यानंतर हिवराडे साहेब सन्माननीय हिवराडे साहेब उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता हे आपल्याला मार्गदर्शन करतील असं त्यांना. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित सर्व
माझे मित्र बनसोड सर, डोंगर सर, सरदार सर आणि हे नवीनच आता मी त्यांना वासनिक सर आणि फार मोठे अगदी जवळचे आमचे डॉक्टर साहेब आणि त्याही अगदी जवळचे रामेश्वर भयंकर वानकडे साहेब. मला काही असं काही बोलता येत नाही, पण यांनी जे मला उद्योजक जे म्हटलेलं आहे, कारण वानखडे साहेबांना मी जी लहानपासून पाहतो जसा त्यांचा इतिहास याच माध्यमातून आहे की वयाच्या 10वीपासून तर आतापर्यंत की बनसोड साहेबांनाही माहीत असेल. बनसोड साहेबाच्या आधीचे त्यांची जी कार्य जे आहे की जे महानगरपालिकेने ज्या वेळेला जे हॉल बांधून दिले होते, जे मोडकरीत पडले होते, त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घ्यायचे प्रबोधनाचे की लेकरं शिकले पाहिजे, बाबा लेकरं असे झाले पाहिजे, असे झाले पाहिजे, तिथं शिबिरं घ्यायचे. तेव्हापासून हा छंद त्यांनी हा जपून ठेवला आणि म्हणूनच त्या महामंगल सूत्रात म्हटलेलं आहे की बाहू संचसी पंच विनय सुशिक्षितो सुभाषिताचे या वाचा एतन मंगल. त्याच मंगलावर त्याच सूत्रावरती हे आरूढ आहेत आणि आरूढ आहेत म्हणूनच समाजापर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचून राहिलेले आणि खरोखर कृतीयुक्त आहे. बाबासाहेब म्हणाले की ते चॅनल लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचलं पाहिजे. प्रामाणिकपणे हे तुम्ही चॅनल पोचवता आणि प्रामाणिकपणे आम्ही तुमच्या खंबीरपणे मी तरी एकटा तरी पाठीशी आहोत. मला कोणाची गरज नाही आहे. धोंडाळ सरांनाही पण माहीत आहे. हे धोंडाळ सर जे प्राध्यापक धोंडाळ सर जे आहेत ते आम्ही म्हणजे अगदी जवळचे मित्र. हे वानकडे साहेबांना पण माहीत आहे. पण वानकडे साहेब हा जो मार्ग जो आहे हा बाबासाहेबांच्या विचाराचा मार्ग आहे. जसं कसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी. ज्या वेळेला संघं शरणं गच्छामी बाबासाहेबांनी मी या संघाला शरण जात नाही, त्यावेळेला वामनदादा कर्डकने जे म्हटलेलं गाणं आहे त्यावरती बाबासाहेबांनी संगम शरणं गच्छामी म्हणून वामनदादा कर्डकचे बाबासाहेबांना प्रवृत्त केलं की तुम्हाला संघाला शरण जावं लागणार आहे. त्यासाठी बाबासाहेबांसाठी त्यावेळेला वामनदादांनी लिहिलेलं गाणं आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे संघम शरणं गच्छामी म्हणजे बाबासाहेबांना माहीत होतं की संघ कोणता मला अभिप्रेत आहे. बाबासाहेबांना हा अभिप्रेत संघ नव्हता, पण तरी ज्या वेळेला आता भरपूर मोठा इतिहास आहे त्या गोष्टीचा. ज्या वेळेला वामनदादा कर्डकांनी ज्या वेळेला गाणं म्हटलं त्यावेळेलाच बाबासाहेबांनी संघं शरणं गच्छामी. बरेचशा लोकांची उपकार आहेत त्यावेळेचे आपल्यावरती ज्या वेळेला बाबासाहेबांनी आपण डी.जी. जाधवांचं कधी आपण फार मोठ्या जवळ जात नाही. नानकराम रट्टू यांच्याजवळ कधी जात नाही. रात्रंदिवस डी.जी. जाधव आणि नानकराम रट्टू हे बाबासाहेबाच्या सानिध्यात. त्यांची पण तरी वानकडे साहेब आपण आठवण करावी आणि आठवण केल्यानंतर खरोखर लोकांना असं होईल. कसं होईल मग ते त्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे गारोच निवास संतुष्ट पूजेता वालेन धम्म समानानं. मला काही बोलता येत नाही, मला तुम्ही ऐकून घेतलं. बऱ्याचशा लोकांना मी ओळखतो आणि मला पण ओळखतात. मी त्यांचं नाव नाही घेऊ शकलो, त्याबद्दल मला मी दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाशरावजी चौंडा साहेब, आंबेडकरी साहित्य. कुठल्याही गोष्टीच्या मागे कुठलं तरी कारण असतं. हे ज्यांनी सर्वप्रथम जगाला दिलं आणि ज्यांच्या या कार्यकारण सिद्धांतावर पुढे अनेक शोध लागले असे तथागत भगवान गौतम बुद्ध. मी प्रथम वैज्ञानिक अशासाठी म्हटलेलं आहे की जेवढेही शोध लागले ते भगवान बुद्धाचा संदर्भ देतात. कारण धर्मग्रंथामध्ये जैसे ती परिस्थिती असताना
त्यांनी एक नवीन विचार जगाला दिला आणि तथागत बुद्धाचं जे विचार आहेत ते आपल्या डोळ्याच्या माध्यमातून पुढे नेणारे संत कबीर, संत तुकाराम यांच्यावर भगवान बुद्धाचा प्रभाव होता. त्यानंतरच्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, रमाई, भीमाई, जिजाई आणि जे भगवान बुद्धाचे शेवटचे अनुयायी म्हणतो मी त्यांना नेहमी, वंदनीय संत गाडगे बाबा, का जो एक अज्ञानी व्यक्ती असूनही विज्ञान जगाला सांगत होतो, अशा महामानवामध्ये भगवान बुद्धाचा अनुयायी म्हणून त्यांनी जे आपलं दशसूत्रीच्या माध्यमातून काम केलं असे वंदनीय संत गाडगे बाबा. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, हे ज्यांनी सांगितलं आणि खंजेरीच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रचार केला असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या प्रसंगी ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम या ठिकाणी तथागत टीव्हीच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे असे महाकवी वामनदादा कर्डक या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक मुकेशजी सरदार, आमचे मोठे बंधू उद्घाटक रामेश्वर भाऊ अभ्यंकर, मित्रवर भूषणजी बनसोड, प्रवीणजी वासनिक, इंगोले साहेब, आमचे मित्र 50 वर्षापासून असतील कदाचित, विनायकरावजी हुर्राडे, डॉक्टर कमल साहेब यांनी आणि आम्ही एक संघटना काढली होती आणि आम्ही साहित्य संमेलनं सुद्धा घेतलेले होते, असे डॉक्टर कमल सर, तथागत टी व्ही चॅनलचे संचालक आणि विनायकरावनी जे म्हटलं की आमची तेवढीच जुनी मैत्री आहे, लहानच होते हे, तर अरुणजी वानखडे आमचे जुने सहकारी, पक्षाचे आपल्या रमाबाई आंबेडकर कॉलेजमध्ये ज्यांची सहकार्य व्हायचं असे वानखडे सर, छापानी सर, बनसोड साहेब जे संचालन करत आहेत, मोठ साहेब, सर्व या ठिकाणी उपस्थित आमचे बंधू. एक लक्षात घ्या, कधी कधी काही गोष्टी अनुल्लेखानं मारून टाकतात लोक. आपण महाकवी बनतो, पण मग सर्वसमावेशक लोकांना यांची ओळख का नाही? जसे उच्चवर्णीय लोकांचं एखादं जरी पुस्तक प्रकाशित झालं तर ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन आणखीन काय काय दिवस साजरे होतात. आणि महाकवी वामनदादा कर्डक यांनी 10,000च्या वर गीतं लिहिले समाज प्रबोधनासाठी, त्यांचा उल्लेख भाऊ का होत नाही कुठे? म्हणजे अनुल्लेखानं त्यांना टाळल्या जातं आणि पुढेही येत नाही. खरं म्हणजे विद्यापीठात आपले लोक असतात, त्यांचे जे 4 कविता संग्रह आहेत, वामनाचं गाणं असेल, मोहोड असेल, वाटचाल असेल, तर हे पुस्तकं का सर्वसमावेशक लागत नाही? एखादा कादंबरी लिहितो ती लागते, परंतु या जो तुल्यबळ कालिदासासारखा माणूस ज्याला अनुल्लेखानं टाळलं जातं, ते कशामुळं की त्याचे जे प्रखर विचार आहेत ते समाजापर्यंत गेले पाहिजे नाही म्हणून यांना टाळलं जातं. आणि हे होऊ नये या ठिकाणी अनेक आपले समाजातले कार्यकर्ते ते आहेत, तर असा पुढाकार घेऊन प्रत्येक विद्यापीठात त्यांचा कविता संग्रह अभ्यासक्रमाला असायला पाहिजे अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या, अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेला व्यक्ती ज्याला बाराखडीची ओळख नव्हती, तो हजारावर गाणी लिहू शकतो आणि समाजाचं प्रबोधन करू शकतो. मित्रहो, एक लक्षात घ्या, वामनदादांनी कधीही दुसऱ्या व्यक्तीवर गाणे लिहिले नाही स्तुतीपर, फक्त बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ. आणि नेहमी आपण म्हणतो, आताच उल्लेख केलेला आहे की बाबांच्या विचाराचे जर 5 लोक असते, कारण एक लक्षात घ्या गोष्ट, मार्चच्या मैतीमध्ये 10-20 लोक होते, परंतु तो विचार जगभर पसरला कारण ते खंबीर होते. आणि
आपण आपले जे पाहतो हजारो लोक राहतात, पण तो विचार पुढे सरकवत नाही, पुढे तो नेत नाही. त्यामुळं त्या गोष्टी अशा दबल्या जातात. आणि या ठिकाणी जे वामनदादाचं कार्यकर्तृत्व आहे ते पुढे गेलं पाहिजे. म्हणून समाजामध्ये अशा विचारांचे लोक तयार व्हायला पाहिजे त्यांच्या अपेक्षेनुसार, की जे डोक्यावरनं घेतात ते विचार डोक्यात घेतील असे जर लोक तयार झाले तर निश्चितच वामनदादांचा गौरव होईल. बाबासाहेबांनी वामनदादासाठी जे शब्द वापरले होते की तुमचे एक गीत माझ्या 10 भाषणाच्या बरोबर आहे, ते फक्त वामनदादासाठी होते. आजकालचे व्यावसायिक जे गीतकार आहेत, कवी आहेत आणि लाखो रुपये घेतात, ते कोणतं प्रबोधन होईल? ते फक्त व्यवसाय करत आहेत आणि आपण त्यांना डोक्यावर घेतो, मोठं करतो, नंतर ते मात्र एखाद्या पदासाठी विकल्या जातात. समाज मोठं करतो. अनेक उदाहरणं आहे, मी नाव घेणार नाही इथे, की आपण मोठं केलं, दुसरे लोक आहेत बा, चला बुद्ध सांगून राहिले, बाबासाहेब सांगून राहिले, आपण डोक्यावर घेतो, महाराष्ट्रभर प्रसिद्धी होते आणि पटकन दुसऱ्या पक्षात. तुम्हाला ते लक्षात आलं असेल, मी नाव घेणार नाही. तर खऱ्या अर्थानं वामनदादांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी जो वरुण भाऊनी कार्यक्रम घेतला, ही खरं म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. ही कुठेतरी शहरात कुठेच नसेल होत, पण यांनी जो पुढाकार घेऊन घेतला, यांचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. ही खरोखर दुःखाची गोष्ट आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मागचा विचार हा जगभर पसरतो, पण आपले लोक कार्यकर्ते, आपला समाज इतके दूरवर पोहोचून सुद्धा वामनदादांचा आजही तितक्या प्रमाणात जयघोष होत नाही. त्याप्रमाणे त्याला न्याय, त्यांच्या पुस्तकांना न्याय मिळत नाही, त्यांच्या विचारांना न्याय मिळत नाही. ही खरोखर खंताची गोष्ट आहे. सरांना हे जे विचार सांगितलेले आहे सर्वांना पटले, आम्हाला पण पटले आहे सर, धन्यवाद. मी आताच डॉक्टर साहेबांनी 2 लाईट आपल्या या तथागत चॅनलला दिलेल्या आहेत, म्हणून सर्वांना टाळ्या वाजवायचा. आपल्यासमोर त्यांनी ते यांचं कर्तृत्व आहे माहीत पडलं. मला 2 गोळी आठवतात, पण मी आता म्हणत नाही, नंतर बोलतो. पण तुमचं आता भाषण उद्या म्हणजे 2 मार्गदर्शन होऊ द्या. शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुमचे आमचे उद्धारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. ज्यांनी आपल्या गायनातून आणि वाणीतून समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांना उद्देशून म्हटले की उद्धरली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे, असे वामनदादा कर्डक त्यांची आज 22वी पुण्यतिथी. त्या निमित्तानं आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जी सरदार साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय रामेश्वरभाऊ अभ्यंकर, डॉक्टर कमलजी राऊत, आमचे जवंजाळ सर, इंगोले साहेब, वासनिक साहेब आणि आमचे जुने मार्गदर्शक, आमच्या चळवळीमध्ये सोबत काम करणारे उराळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित वानखेडे साहेब आहेत, पापानी मोहन काका आहेत, भरतजी बनसोड आहेत, अत्यंत चांगलं सूत्रसंचालन करणारे मोडजी आहेत आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालो ते तथागत TV चॅनलचे प्रमुख, ज्यांनी आपल्याला या निमित्तानं एकत्र बोलावलं, असे आमचे मित्र अरुण वानखेडे यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आजच्या कार्यक्रमानिमित्त बोलावलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सर्व नेत्यांनी वामनदादांच्याबद्दल मार्गदर्शन केलं. आमच्या राऊत साहेबांनी सांगितलं की त्यांनी कशा कशा परिस्थितीतून मुंबईला गेले, त्या चाळीमध्ये राहत होते आणि त्या चाळीमध्ये त्यांनी एका गाण्याचं, हिंदी गाण्याचं विद्रुपीकरण केलं सुरुवातीला आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांना असं वाटलं का मी काहीतरी गाणं म्हणू शकतो, बोलू शकतो, चळवळीमध्ये जाऊ शकतो. त्यावेळेस बाबासाहेबांची चळवळ जोम धरून होती, म्हणून त्यांनी त्या गाण्याचं विद्रुपीकरण केलं आणि चळवळीतल्या एका माणसाला वाचून दाखवलं, म्हणून दाखवलं. त्या चळवळीतल्या माणसांनी त्यांना खूप टाळ्या वाजवल्या की खूप छान तुम्ही या गाण्याचं विद्रुपीकरण केलं, हिंदी गाण्याचं विद्रुपीकरण केलं. म्हणजे त्याचं आपण हे करतो ना, व्यंगात्मक ते त्या गाण्याचं त्यांनी हे रचना केली. म्हणजे गाणं एक आणि त्याचा वेगळा अर्थ काढला. जसं प्रकाश पाटणकरांनी
अरे भीम के रखवाले गाणं आहे लता मंगेशकरच्या आवाजातलं मेरे देश के, त्याचं वेगळं रूपांतर करून तेच गाणं त्यांनी स्वतःच्या आवाजात म्हटलं, पण ते बाबासाहेबावर म्हटलं असं ते गाणं म्हटलं. आणि त्यानंतर ते समता सैनिक दलामध्ये सामील झाले आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये फिरू लागले. असा त्यांचा हा प्रवास. आणि कमीत कमी 10,000च्या वर त्यांनी गाणे लिहिले. पुस्तकं नाही लिहिले त्यांनी, गाणे लिहिले. बरेच त्यांनी इथं सांगितले की बाबा पुस्तकं लिहिले, पुस्तकं नाही लिहिले त्यांनी. 10,000च्या वर त्यांनी गाणे लिहिले. त्यामध्ये कविता असतील, हिंदी गाणे असतील, 1-2 चित्रपटात देखील त्यांनी काम केलं. आणि ते काम केल्यानंतर त्या चित्रपटात त्यांना आवडलं नाही ते, म्हणून त्यांनी एकच सूर लावला की बाबासाहेबांच्या चळवळीला आपण मोठं योगदान दिलं पाहिजे. असं तसं त्यांचं 60 वर्षाचं जे पिरियड होता, म्हणजे 22मध्ये जन्म झाला, 82मध्ये ते मरण पावले. या 43व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं लिहिलं. तेव्हापासून तर 60 वर्षापर्यंत त्यांनी चळवळीसाठी काम केलं. अनेक गाणे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांनी लिहिले आणि अनेकांनी या ठिकाणी खंतही व्यक्त केली. भाऊंनी पहिलंच म्हटलं का त्यांच्या 4 ओळी त्या, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते. हे जे त्यांनी केव्हा म्हटलं तर 1968मध्ये जेव्हा मला वाटते रिपब्लिकन पक्षात पहिली फूट पडली, कांबळेच्या रूपाने जे पहिली फूट पडली रिपब्लिकन पक्षात, तेव्हा त्यावेळेस त्यांनी हे गाणं लिहिलं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. पण आपल्या पक्षाला म्हणा, आपल्या धर्म चळवळीला म्हणा, हे लागलेली एक कीड आहे की आपण आता सरांनी सांगितलं की आम्ही एक चळवळ काढली होती बा, संघटना केली होती. त्या माध्यमातून आम्ही अनेक कवी संमेलनं, चळवळी हे ते मार्गदर्शन कार्यक्रम केले, पण ते नंतर बंद पडली. अशा अनेक चळवळी आपल्या समाजामध्ये झाल्या. त्यावर वामनदादा कर्डकांनी म्हटलं, नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या. नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या. कोणाचं आपुले म्हणावे, भीमा तुझ्या मताचे माणसं मेले काय, भीमा तुझ्या मताचे माणसं असे म्हणणारे वामनदादा कवी यांची आज आपण या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलो. वानखेडे साहेबांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तथागत टीव्हीचे आभार मानतो. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच नेक असते, तलवारीच्या दयांचे न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. बनसोड सरांनी खूप चांगल्या अशा गीत गायनातून प्रबोधन केलेलं आहे. आणि सरांचा एक विशेष आहे की सामाजिक कार्य करता करता, जीवनामध्ये सामाजिक कार्य करता करता थोर व्यक्तीचे विचार ह्या लोकांपर्यंत चर्चेमध्ये पोहोचतात आणि त्याचा गाढा अभ्यास आहे. मी आताच सरांबद्दल पण बोललो की हे जे लोक आहेत मला नेहमी भेटतात, हे नुसतं सामाजिक कार्य करत नसतात, तर हे सामाजिक प्रबोधन पण करत असतात आपल्या कार्याबद्दल. ही फार मोठी गोष्ट आहे सध्याची. कारण लोक आजकाल राजकारण करतात तर स्वतःपुरतं आणि स्वतःचीच पोळी भाजून घेतात. पण जे व्यक्तिमत्व या ठिकाणी मान्यवर लोक बसलेले आहेत, ते लोक खरोखर मी त्यांना स्वतः जवळून पाहिलेलं आहे की त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे, हा असं त्यांचं मत आहे. आणि दादांनी खूप चांगल्या पद्धतीनं भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते,
खूप चांगला अर्थ सांगितला आणि मला त्यांचं एक वाक्य पण मी लिहिलं पटकन जेवढं. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्न झालीत कारे पुढे, तुझ्या मताचे माणसे मेलीत कारे. अशा पद्धतीचं मी जेवढ्या लवकर होत तेवढ्या पटकन मी जर टाईप हे केलेलं आहे, पण खूप चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांनी एकदा सणासाठी टाळ्या होत्या. वानखेडे साहेबांसाठी हां वानखेडे साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलं का बा तथागत टीव्हीला, मी तथागत टीव्हीला सुरुवातीपासूनच मदत करतो. मूर्तिजापूर असो, यवतमाळ असो, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मला नेलं त्या ठिकाणी मी गेलो. जिथं जिथं परिचित असतील तिथं तिथं त्यांना सेटअप करण्याचा प्रयत्न केला. असा भविष्यातही करत राहील. परंतु वानखेडे साहेबांना विनंती करतो की एक 500-600 फुटाची जागा घ्या. हे आहे भाड्याचं आणि इथं काही कमी लोक बसतात. तेवढी जर जागा तुम्ही घेतली तर त्या जागेवर 5 ते 10 लाखापर्यंतचा निधी थोडके साहेबाकडून आणून देण्याची गॅरंटी मी घेतो. आणि तिथं तुमचं असं तथागत टीव्हीचं चॅनल भव्य दिव्य असलं पाहिजे, पण मागच्यासारखं झालं नाही पाहिजे. मागं आम्ही खूप तथागत टीव्हीला खूप मदत केली. त्याच्या चर्चा आता आपण करण्यात काही अर्थ नाही. पैसेही दिले, कारण आपले लोक धार्मिक आहे, भावनिक आहे. भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांच्या त्याचंच उदाहरण सांगतो, नाव न घेता कोणाचं. असं हे झालेलं आहे. कारण आपले लोक भावनिक आहे. बाबासाहेबांच्या नावावर, भगवान बुद्धाच्या नावावर काही करायला तयार. ते एक वेळचं जेवण नाही करतील, पण कोणी जर गेलं वर्गणीसाठी तर नसले पैसे तरी 10 रुपये तरी देतील. पण आपले लोक, खेड्यापाड्यातले लोक पैसे देतात बाबासाहेबांच्या नावावर. पण त्यांच्या भावनेची कदर झाली पाहिजे. जे लोक दान देतात असं नाही की त्यांच्याकडे वरून पडलेली कमाई आहे, पण ते भावनेनं देतात. यासाठी शहराच्या कुठेही समजा 500-600 स्क्वेअर फूटची जरी जागा भेटली तर तुमचं चांगलं कार्यालय होईल, तिथं सेटअप चांगलं बसेल. आणि मी काही तुम्हाला ते तुमचं चॅनल मी नाही जोडलं. अरुण भाऊ माझ्याकडे आले, 1-2दा म्हटलं, पण मलाही भीती वाटे बाई एवढे मोठे माणसं ते करतील की नाही, माझा शब्द ऐकतात की नाही ऐकत. मी एक फोन केला यांच्यासमोरच, भाऊ असं असं काम आहे, आमचं ते तथागत टीव्ही चॅनल आहे आणि तुमच्या सिटी चॅनलला ते जोडलं तर बरं होईल. आणि तुमचे कार्यक्रम आणि आमचे बुद्ध लोकांचे कार्यक्रम आणि इतरही महापुरुषांचे कार्यक्रम एकत्र सर्वांना दिसतील. त्यांनी एका शब्दात हो म्हटलं. त्यांना त्यांचा बॉक्स घेऊन पाठवून द्या म्हणे, आपण आजच जोडून घेऊ म्हणे. त्याबद्दल मी खोडके परिवाराचं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. कारण तेही फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक आहेत, त्यामुळे त्यांनी हो म्हटलं. नाही तर दुसरं कोणाचं असतं तर त्यांनी कदाचित हो म्हटलं नसतं. म्हणून खोडके परिवाराचे मी या ठिकाणी आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं त्यांनी एका फोनवर काम केलं आणि आपलं हे तथागत टीव्ही चॅनल त्यांच्या सेटअप बॉक्सला जोडलं. त्याबद्दल त्यांचे आभार. तुमचा आदेश आम्ही प्रामाणिकतेने पाळू असं मी तथागत टीव्हीच्या वतीनं मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि त्यानंतरचे मार्गदर्शक आहेत सन्माननीय वृक्षमित्र माननीय प्रवीण वाटनिक साहेब, सामाजिक कार्यकर्ता. ते आपल्याला 2 शब्द सांगतात. संपूर्ण जगाला शांतीचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे सुपर सायंटिस्ट, महामानव भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी बुद्ध धर्माची पताका संपूर्ण जगामध्ये दिली असे सम्राट अशोक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, जिजाऊ, रमाई, भीमाई या सर्व पुरुषांना मी वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे महाकवी वामनदादा कर्टक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण जे उपस्थित झालेलो आहोत, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर मुकेश सरदार साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक रामेश्वरजी अभ्यंकर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर कमलजी राऊत, विनायकजी गुराडे, प्रकाश दंगाळ सर, भूषणजी बनसोड, मोहोळ सर, बनसोड सर, वानखेडे साहेब. आणि सर्वप्रथम मी तथागत टीव्ही चॅनलचं अभिनंदन करतो, कारण की महाकवी वामनदादा कर्टक यांचा स्मृती दिवस हा अमरावतीमध्ये या तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने जो साजरा होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि या माध्यमातून हा जगातल्या लोकांपर्यंत महाकवी वामनदादा कर्टकांचे विचार
लोकांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल. आणि तथागत टी व्ही चॅनलचे जे संचालक आहेत अशोक भाऊ वानकडे अरुण भाऊ वानकडे हे तळागाळातल्या माणसाचा विचार ह्या लोकांपर्यंत नेण्याचं काम सातत्याने करतात आणि तळागाळातल्या माणसाला जो खरा विचार आहे तो विचाराची संधी ते देतात. त्याबद्दल तथागत टी व्ही चॅनलचं आणि वानकडे साहेबांचं त्याचबरोबर तथागत टी व्ही चॅनलचे जे काही संचालक मंडळी आहेत, जे कार्यकर्ता मंडळी आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज स्मृती दिवस आहे वामनदादा कर्डकांचा आणि मग त्यांनी सांगितलं की भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते तर वेगळंच काही चित्र बदललं असतं. उदारली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे जगात देखणी भीमाची लेखणी असं मोहोळ साहेबांनी पण सांगितलं. सांगायचं तात्पर्य असं की तथागतांचे विचार हे समाजामध्ये पोहोचण्याचं काम हे तथागत टी व्ही चॅनल खऱ्या अर्थानं करते आहे. अनेक तळागाळातल्या माणसांना ते न्याय देण्याचं काम करते आहे. मला सुद्धा त्यांनी माझी मुलाखत घेतली होती की महात्मा ज्योतिराव फुले सगळ्यांना माहीत आहे की देशातली पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 मध्ये तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यामध्ये बुधवारपेठेत काढली. परंतु ती शाळा कशी आहे, त्या शाळेची अवस्था काय, तर याची सुरुवात मी माझ्या गावापासून सुरुवात केली. आणि कोणतेही कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही प्रथम हे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आत्मदीपभाव म्हणजे आपण म्हणतो की बा त्यांनी करायला पाहिजे, यांनी करायला पाहिजे, परंतु ती चळवळ आपण जर सुरुवातीला आपल्या मनामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आला तर तो आपण कृतीत आणला पाहिजे. तेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आदरांजली ठरते. तसाच मी औरंगाबादला शिकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये आणि माझे आप्पाजी लहानपणापासून समता सैनिक दलामध्ये होते. बाबासाहेब आंबेडकरांचे सर आले होते माझ्याकडे, प्रबुद्ध भारतचे अंक माझ्याकडे आहेत आणि तो घसा घेऊन आपण काय करू शकतो. तर मला नोकरी लागल्याबरोबर पहिले मी माझ्या गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल वाचनालयाची स्थापना केली आणि सर्वांगीण ग्रामीण प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि त्या माध्यमातून जरी संस्था ती मोठी नसली परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले कार्य ते प्राणपणाने करा. मग मी छोटासा घटक असून मी काय करू शकतो म्हणून मी ती छोटी मुहूर्तमेढ रोवली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून, त्या संस्थेचं नाव याच्यासाठी सांगतोय की मला कुठलं बॅनर नव्हतं. मग सर्वांगीण ग्रामीण विकास संस्थेचं बॅनर घेतलं आणि पहिला ठराव माझ्या आई सरपंच, त्या पहिला महिला सरपंच मांजरीमधल्या, पहिला ठराव मांजरीमधल्या गावामध्ये घेतला, दुसरा ठराव अमरावतीच्या जिल्हा परिषदमध्ये घेतला, तिसरा ठराव अमरावतीच्या महानगरपालिकेत घेतला, चौथा ठराव नांदगाव खंडेश्वरच्या पंचायत समितीत घेतला, 5वा ठराव अमरावतीच्या पंचायत समिती, असे ठिकठिकाणी ठराव केले. त्याची साक्षी अभियान मी अनेकदा पुण्याला जाऊन आलो. साहेबांनी सुलभाताई खोडके यांचं नाव घेतलं होतं. म्हणजे ज्या लोकांनी मग ते कोणत्या पक्षाचे असो त्याला मला काही देणं घेणं नाही. जे कार्यासाठी आपल्याला मदत करतात ते आपल्या जवळचे असतात, ते विचारांचे असतात. मी जेव्हा साक्षरी अभियान सुरू केलं अनेक मान्यवरांच्या सह्या घेतल्या, आमदार खासदार. तर अमरावतीमध्ये पण आपण सुलभाताई खोडके आमदार होत्या तर त्यांच्या माध्यमातून पण साक्षरी अभियान सुरू केलं. मग त्याच्यामध्ये अनेक मोठे आमदार खासदार सगळ्यांच्या सह्या आहेत. म्हणजे नवनीत राणा, मला त्याचा काही पक्षाचा मला काही बोलायचं नाही, परंतु मी रवी राणांना सुद्धा सांगितलं होतं कारण हा प्रश्न काही एका व्यक्तीचा नाही, हा देशाचा प्रश्न आहे, हा जगातला प्रश्न आहे. म्हणून मी त्यांना पण सांगितलं होतं. ते पण पुण्याला जाऊन आले. आणि मनोहर जोशी जेव्हा मंत्री होते तर तेव्हा ते खासदार अनंतराव गुढेकडे आले. अनंतराव गुढे साहेबांनी त्यांना परिचय करून दिला की हा असा सामाजिक काम करतोय, गाजरगावात निवडून राष्ट्रपती चळवळ झाली पाहिजे यासाठी काम करतो, पर्यावरणाचं काम करतो आणि ह्या शाळेसाठी पण हा काम करतो. आणि मी मनोहर जोशी साहेबांना त्यावेळेस ते निवेदन दिलं होतं. आणि म्हणजे आपण म्हणतो पुरोगामी प्रतिगामी, जर आपण समजा पुरोगामी जर म्हणतो, जर ते लोक आपल्याला मदत करत नसेल तर त्यांना आपण कोणता गामी म्हणावं, आणि ज्यांना आपण प्रतिगामी म्हणतो ते जर आपल्याला मदत करत असेल तर त्यांना कोणता गामी म्हणावं. आणि मनोहर जोशी साहेबांनी त्याची माझी दखल घेतली होती आणि ते पत्र अजूनही माझ्याकडे आहे. असे अनेक प्रश्न आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की ही सुरुवात आपल्याला करणं हे जरुरीचं आहे. आणि जर सुरुवात आपण केली तर तथागत टी व्ही चॅनलने हे जे सुरुवात केली वामनदादा कर्डक त्यांची स्मृती दिवस, आणि मध्यंतरी सरकारने एक जाहीर केलं होतं की त्यांनी लोककवी वामनदादा कर्डक असं त्यांनी घोषित केलं होतं. परंतु आपल्याला
लोककवी न म्हणता, कारण ते महान कवी होते, 10,000 पर्यंत कविता त्यांच्या होत्या आणि म्हणून त्यांना महान कवी वामनदादा कर्डक या नावानेच संबोधलं गेलं पाहिजे अशी आपण महाराष्ट्र शासन आणि देशभरामध्ये मागणी करू. या प्रसंगी आपण टाळ्या वाजून या गोष्टीला आपण अनुमोदन देऊया. त्यांच्या शब्दांचे हे पालन करणार आहे. तर मी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी सुखदेवराव इंगोले सर हे सुद्धा आहेत. इंगोले सर हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील असतात. ज्या महामानवांनी कल्याणाचं काम केलं त्यांना अभिवादन करतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार सर, उद्घाटक रामेश्वर भाऊ बेलकर, डॉक्टर साहेब कमल राऊतजी, बनसोड साहेब, उपस्थित. मला एक फार आनंद झाला का उद्योगपती कुठेतरी आपल्याकडे आहे. वा, त्याचा खूप आनंद झाला. कुठेतरी आहे बाबा आपल्याकडे उद्योगपती. असेल ना, पण आपल्या माणसाचं नाव जर उद्योगपतीमध्ये आलं, काहीतरी त्याने दिलं असं म्हणून उद्योगपतीमध्ये आलं. देणारे माणसं पाहिजे नाही. आपल्याकडे नेहमीच आता ही चळवळ तथागत टीव्हीला खरोखरच मी आभार मानतो. कशासाठी तर लोकांपर्यंत ही गेली पाहिजे गोष्ट. पण आपल्याकडे अजूनही तरुण मुलांचा साठा नाही. ही वास्तव्य गेल्यानंतर आपण काय करायचं? ही जी काही 4-5 माणसं दिसतात समाजामध्ये ती कुठेतरी कार्यक्रमात असतात उपस्थित. पोट्ट योग्य दिसत नाही हो. काय करायचं? याच्यासाठी पण आपल्या लोकांनी जागृत होऊन शाळा याच्याकडे पण लक्ष घालवावं. याच्यासाठी काय केलं पाहिजे बनसोड साहेब, याच्यासाठी पण आपण सगळ्यांनी इकडे पण लक्ष घालवावं. माझ्या मनात जी आहे ते बोलतोय मी. कोणीच नाही ना. बघा ना, आपले नाते तुटले, कोणाचे संबंध नाही. आता ते याच्या पुढे काहीच राहणार ना. पोट्ट्यान पोट्टी आणली, बस लग्न झालं, खेळ खतम. आता एकामेकाला आपण पत्रिका तरी देतो, कुठे कार्यक्रमात तरी बोलावतोय. याच्यानंतर हे सगळं बाब खतम दिसतंय मला. बघा, मनुष्यानं आपल्या ह्याच्यासाठी पण आपल्या लोकांनी काहीतरी विचार करावा. पुढे कसं आपल्याला या समाजासाठी काम करता येईल. आजच्या त्या कुठेतरी लेखामध्ये मी वाचलं, कुठेतरी आपल्या याच्यामधून टाकलं, लग्न जर वेळेवर नाही लागलं 2,000 रुपये. ते मी पाहिलं मग मी म्हणलं आता 2,000 रुपये देऊन टाकतील. काय नवीन बदल नाही लावलं लग्न वेळेवर, देऊन टाका 2,000. काय होईल का बदल डॉक्टर साहेब? काय नाही होणार ना बदल. म्हणून काहीतरी नियोजनच केलं पाहिजे. आपल्यात रुजलं पाहिजे. मग कोणात रुजला पाहिजे? कारण 22 प्रतिज्ञा कोणासाठी दिल्या बाबासाहेबांनी? आपल्यासाठी. आणि मी एकही पालन करत नाही त्यातली 22 प्रतिज्ञा म्हणून काय फायदा? कोणासाठी पण आल्या त्या सगळ्या? 8 प्रतिज्ञा अनेक देवासाठी आहे, 14 आपल्यासाठी आहे. त्यातली एकही म्हणत नाही. आणि अजूनही मला गॅरंटी आहे तथागत टीव्ही हे काम करेल. तर बाबा अजूनही लोक बौद्ध झाले, अजूनही त्यांना वंदना येत नाही. याच्यासाठी तुम्ही पण काम करावं पुढं. याच्यामुळं पुढे येईल. ज्या गावाचं वंशाला त्यांना दीक्षा द्या, 22 प्रतिज्ञा द्या. काम तुमचं सुरूच राहील. मला असं वाटतं अनेक वेळा मी तुम्हाला नेलंय, त्या ठिकाणी तुम्ही आला आणि लोक वाट पाहत आहे, निश्चित आहे. पण एवढंच आहे का आता तुमच्याकडे पैसा नाही. महत्त्वाचं मुद्दा कुठे? पैसा नाही. मग कसं काम करावं? बिगर पैशाने हा माणूस किती पडतोय. जबर भाग काढला होता नाही, एक जबर मार. कारण ते माझ्याबरोबर तरुण महासंघामध्ये मित्र काम करतच होते. आम्ही पण त्या शिबिराला होतोय. लोकांमध्ये तळमळ आहे. बनसोड साहेब, जवळजवळ सर, लोकांमध्ये तळमळ आहे. पण काय करावे कोणाला सुचत नाही. ओळखपत्र दुसरा पेपर ते हप्ते झालं मला माहीत आहे. चळवळ करण्यासाठी मला तेवढेच लोक दिसते हो, दिसतच नाही कोणी. आणि मग त्याच्यावर मग आम्ही असलोय, हो बोललो, आमचं भाषण झालं का चाललं, हे खतम. निर्माण काय होऊन राहिलं? काही निर्माण नाही होऊन राहिलं. म्हणून ज्या निर्माण होण्याच्या ज्या गती आहे, जसं आता राजरत्न आंबेडकरांनी जी मुवमेंट काढली, त्यासाठी मी जेव्हा काम करतोय की बाबा बौद्धांची अर्थव्यवस्था उभी झाली पाहिजे, यासाठी ते काम करतात. आपली बँक असावी, आपली शाळा असावी, आपली कॉलेज असावं.
ज्यासाठी ते काम करतात आणि मलाही आवडलं ते, त्यासाठी मी काम करतोय इथे. तर मग लोकांकडे जातोय, हो काम फार सुंदर आहे, हो चांगलं काम आहे, पण आता आमच्याकडे 2610 रुपये नाही, देऊ. 2610 रुपये देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, कारण विश्वासघात झालेला आहे समाजाचा. विश्वास नाही, कोण काय करेल म्हणून विश्वास नाही. विश्वास आपण शून्य झालेला आहो मला असं वाटतं. मनुष्याने आपण विश्वास संपादन कराल. आजच्या दिनी वामनदादाच्या प्रत्येकजण महाकवी मनुष्याने त्यांना संबोधतो आणि त्यांचे गीत ऐकताना अतिशय भारावून जातो, नाही म्हणून भारावून जातो. सुंदरच गीत आहे ते गीत, मला पण येते त्यांच्या त्यातलं कोणा म्हणलं आहे काय माहीत मला नाही, पण मला ते आठवते. मी इथे म्हणत असतो सदैव, जात चाललो जीवन पंथी श्री बुद्धाची वाणी, आहो घेऊ न घेऊ कोणी, आहो घेऊ न घेऊ कोणी, जिथे थांबलो तिथे वाटली तथागताची वाणी, आहो घेऊ न घेऊ कोणी, आहो ठेवू न घेऊ कोणी. आता याच्यावर टीव्हीवर यासाठी किती धडपड करायची नाही लोक, अरे मला दिसलो पाहिजे, आम्ही दिसलो पाहिजे, पडद्यावर दिसलो पाहिजे. पण आपल्याकडे आज वानखेडे साहेबांना हे टीव्ही आणली, तुम्हाला पोहोचवत आहे म्हणून त्या प्रत्येक कामासाठी साहेब धडपड करत आहे, समाजाला दाखवत आहे, समाजाचं उन्नतीच होईल. आणि निश्चितच यांना पण हातभार लावूया वानखेडे साहेबांना. त्यांना जेव्हा जेव्हा मदत लागली तेव्हा तेव्हा आपण करण्यासाठी आम्ही पण तयार आहोत सदैव. एवढंच बोलतोय. आजच्या दिनी वामनदादा कराटेच्या निमित्तानं आपण सगळे जमलो, या सगळ्यांना भेटून पण आनंद होतोय, सगळ्यांना जय भीम करतोय. सगळ्या मिळून किंवा सर्वांना एखाद्या वेळेस जर योग आला त्यावेळेस त्यांना आपण तो विषय काढू आहे ना शबन साहेब. आम्ही तुम्हाला एक जागा देऊ आणि ते असे आम्हाला बोलले, आम्ही निवडून आला, दोघेही निवडून आले, तर आम्ही त्यांचा सत्कार वगैरे ठरवला होता इथं. परंतु म्हटलं इथं सत्कार घ्यावा, नंतर त्यांना हा विषय घ्यावा असं आमचं ठरलं होतं. मला 2 शब्द पुन्हा संधी दिली अध्यक्ष साहेबांच्या वतीनं. धन्यवाद. बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर सगळ्या परिवर्तनवादी महामानवांना त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामश्री भाऊ अकेलकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भूषण भाऊ बनसोड, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर कमल राऊत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जोरदार सर, आमचे बरेच वर्षापासूनचे जुने मित्र जे आहेत विनायकराव हिजाडे, तेव्हापासूनचा आमचा परिचय आहे. आदरणीय विनायकराव हिजाडे, त्यानंतर भारत बनसोड, इंगळे साहेब, वानखेडे साहेब, वृक्षमित्र प्रवीणजी वासनी आणि डॉक्टर कमलजी राऊत यांचे नातेवाईक आहेत आणि विचाराने आम्ही नातेवाईक आहोत. तर संचालन करते महोदय, उपस्थित सवय डॉक्टर सवय, उपस्थित सर्व उपासक आणि उपासक. वामनदादांच्या विषयी डॉक्टर कमल राऊत, डॉक्टर शंकर भाऊ खूप सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्या भूषण भाऊनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं, प्रकाश जोंदवार साहेबांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. त्यामुळे बराचसा भाग वामनदादांचा जो उपेक्षित होता किंवा माहीत नव्हता तो भाग आपल्या माहीत झाला. आता अध्यक्ष म्हणून मी काय बोलावं हा माझ्यासमोर जेव्हा मी अध्यक्ष या पत्रिकेत नाव असलं तेव्हाही होता आणि आजही. कारण चळवळीमध्ये लेखक कवींची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण लेखक कवी साहित्यिक हा समाजाला दिशा देत असतो, दिशा दाखवत असतो. जे काम वामनदादांनी 1943 पासून तर 1956 पर्यंत हे आपल्याला केलं. 1940
1943 पासून तर 15 मे 2004 पर्यंत त्यांनी हे काम केलं. तब्बल 70 वर्ष कमी जास्त होता आंबेडकरी चळवळीचं काम. तर हे काम करत असताना त्यांना अनेकांनी सांगितली प्रेरणा कशी मिळाली. पण खरी जर प्रेरणा त्यांना कशी मिळाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद महाविद्यालयामध्ये जेव्हा मिलिंद महाविद्यालयाचं बांधकाम चालू होतं औरंगाबादला, तेव्हा बाबासाहेब तिथं तासनतास ते बांधकाम पाहण्यासाठी राहत होते. आणि वामनदादांना कामच नव्हतं. वामनदादा अत्यंत हालाकीचे जीवन जगत होते. आणि मग बाबासाहेबांवर छत्री धरण्याचं त्यांचं काम त्यांना मिळालं. बाबासाहेबांना सावली देण्याचं काम त्यांना मिळालं. आणि मग काय अगाध श्रद्धा बाबासाहेबांवर वामनदादांची. आणि मग त्यातून ते डॉक्टरसाहेब गाणं आलं की चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. कारण प्रत्यक्ष वामनदादा बाबासाहेबांवर छत्रछाया धरून होते आणि अशा त्या प्रेरणेतून ते गाणे आले. म्हणजे हे जे जसं भूषण भाऊंनी सांगितलं किंवा रिपब्लिकन पार्टीचे जे काही वाताहत झाले त्यातून मग भीमा तुझ्या मताचे मला गोंधळ सरांनी सांगितलं की त्यातून मग त्या गाण्याची निर्मिती झाली. म्हणजे 10,000 कोणीमध्ये 6,000 गीतं लिहिले. पण यामधून आपल्याला दिसतो की वामनदादा हे मोठे संशोधक होते. जरी ते शिकले नव्हते पण एक संशोधकाची दृष्टी त्यांच्या ठिकाणी होती. प्रत्येक गीत म्हणजे जर आपल्याला समाजाला जागा होण्यासाठी त्यांच्या ठिकाणी किती तळमळ होती. ते काय म्हणतात ते गाण्यात, तुम्ही ते गाणं ऐकलं असेल कदाचित. जागे व्हाना जागे जाग असावं भीमाचं पिंटू जाग असावं. हे ऐका तुम्ही दादा वामनदादा. तर म्हणजे बाबासाहेबांचे आपण काय आहोत, वाघाची पिल्लं आहोत. आपण सदैव जागी राहिलं पाहिजे. हे जो विचार आहे तो त्या काळामध्ये वामनदादांनी सांगितला होता. आजही आपल्याला वाघाचं पिल्लू म्हणून या देशामध्ये जागा राहायचा आहे. हा संदेश वामनदादाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्या समाजाला दिलं पाहिजे. आपण जागरण केलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे, सदैव अवेर राहिलं पाहिजे. हे वामनदादाकडून आपण एक वामनदादा आणि एक दीनबंधू हे असे दोन महाकवी होऊन गेले की वामनदादाला तर आधुनिक वाल्मिक म्हटलं जातं. वामनदादाला आधुनिक कबीर म्हटलं जातं. वामनदादांना आधुनिक संत रविदास म्हटलं जातं. म्हणजे इतक्या उपाध्या त्यांना आज दिल्या जातात. त्याचं कारणच हे आहे की वामनदादा तळमळीतून केलं. नावासाठी केलं नाही, प्रसिद्धीसाठी केलं नाही किंवा मी कुठंतरी महान कवी हे दाखवण्यासाठी केलं नाही. मी वामनदादांना 1998ला यवतमाळला स्वतः भेटलो. माझ्या त्यांच्यावेळेस अशी अवस्था की वामनदादाला बरोबर चालता येत नव्हतं. आणि मी एक म्हणजे नुकताच मी प्राध्यापक म्हणून लागलो होतो 98ला. आणि मग त्यांचं ते हे करायला गेलो. तर वामनदादांना काय वाटलं काय म्हणून त्यांनी मला त्यांच्या जवळ बोलावलं आणि मग बेटा म्हणे माझ्या हातावर त्यांनी मला म्हणजे दिवसभर मला त्यांनी सोडलंच नाही. लोक मुलाखत घ्यायला येत होते असं कसं होते. पण मला त्यांनी दिवसभर सोडलं नाही. मला त्या दिवशी त्यांच्या साहित्य संमेलनामध्ये दिवसभर सहवास लाभला. मला बाबुरांचा पण सहवास लाभला. खऱ्या अर्थाने महत्त्वानं समजतो स्वतःला ज्या आधीला माहीत नाही. पण यांची शाबासकी पाठ हात माझ्या पाठीवर पडल्यामुळेच मी काही जे काही समाजाचं काम करतो आहे तळागाळातल्या माणसात जाऊन जे काही काम करतो आहे त्यांचीच प्रेरणा मला मिळाली असं मी समजतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला वामनदादासारखं जर काम आज करायचं असेल, नव्या पिढीला जर शिकवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर वामनदादाच्या बाबतीत वामनदादाच म्हणतात त्याप्रमाणे जर आपण स्वतःचा शोध घेतला तसं वामनदादांना स्वतःचा शोध घेतला. बाबासाहेबांना त्यांना म्हटलं वामनदादा तू काहीतरी कर लागेल, तू काहीतरी लिहिणं वाचलं शिकली, तू जर लिहिणं वाचलं शिकलं तर म्हणजे आपली चळवळ खूप पुढे जाईल. अरे प्रचंड शोध बाबासाहेबांवर वामनदादाची. मग जे शिकले तर एकदम असे शिकले की आज आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट PhD झालेल्या माणूसही त्यांच्या पुढे फेल आहे वामनदादा. तर त्याचं कारण हे आहे की त्यांनी स्वतःचा शोध घेतला. स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा महत्त्वाचा. तर स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला आर्य सत्य आणि आर्य अष्टांग याचं कारण हे समजून घ्यावं. त्यानंतर वामनदादा म्हणतात की सत्याचा स्वीकार करावा लागेल.
सत्य सिद्धार्थ गौतम बुद्ध असे म्हणतात की बा कोणतंच सत्य 100% सत्य राहत, कोणतंच सत्य आपण जे आज बोललो हे 100% सत्य नाही आहे, हे 100% सत्य नाही आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाने जे सांगितलेलं सत्य आहे ते आर्य सत्य म्हणतो, तेच 100% खरे आहे. आणि म्हणून सत्याचा जर स्वीकार करायचा असेल तर आर्य सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे, आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे असं वामनदादाला सांगायचं होतं. आणि चळवळीमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे असं वामनदादांचं. या त्रिसूत्रीचा अंगीकार करून तर आपण म्हणजे त्या 98च्या मुलाखतमध्ये हे सगळं मी ऐकत होतो वामनदादाचं, तिथे त्यावेळी ते संशोधक त्यांना हे करायचे. तर या सगळ्या या त्रिसूत्रीचा अंगीकार जर आपण केला तर खऱ्या अर्थानं आपण रणसंग्राम गाजवू. हे वामनदादाचे शब्द. आपल्याला जर रणसंग्राम गाजवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे. वामनदादा म्हणतात जो बौद्ध असतो तो दलित नसतो, जो बौद्ध असतो तो दलित नसतो आणि जो दलित असतो तो बौद्ध नसतो. किती सोपी व्याख्या वामनदादांनी आपल्याला सांगितली. म्हणून आपण बौद्ध आहोत, आपण दलित नाही आहोत. या अर्थानं आपण बौद्ध आहोत आणि म्हणून आपल्या आचरणामधून बौद्ध धर्माचा काय प्रतिध्वनी उमटला पाहिजे. आपलं आचरण हे बौद्ध धर्मानुसारच असलं पाहिजे असं वामनदादांचं म्हणणं होतं. कारण वामनदादांनी इतके मोठे गीत लिहिले पण कोणत्याच गीतावर कोणत्याच गीतामुळे कुठेच हंगामा झाला नाही. एका शब्दानं देश पेटते हे आपण पाहिलं, पण इतके मोठे वामनदादांनी गीत लिहिले, किती खतरनाक गीत लिहिले पण कुठंही त्यांच्या गीतांनी काय केलं नाही, विध्वंस घडून आणले नाही. कारण ते त्यांची गीत हे संशोधक वृत्तीतून आलेले होते, स्वतःचा शोध घेऊन ते गीत त्यांनी निर्माण केलेले होते. तर अशा पद्धतीने वामनदादांनी आपल्या याच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून संशोधकाचे काम केले. ते निष्ठावंत आंबेडकरी तत्वज्ञानाने भागलेले होते, म्हणूनच त्यांना तत्वचिंतक देखील आज म्हटल्या जाते. वामनदादा कधीच भूतकाळात रमले नाही, तर सदैव त्यांनी वर्तमानाचा विचार केला आणि वर्तमानाचा विचार करून माझा समाज कसा सुखी होईल, माझा समाज कसा सुखी होईल त्यामध्येच आनंद मानणार आहे. स्वतः काहीच कमावलं नाही वामनदादांनी, सगळं जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि समाज सुखी तर मी सुखी, समाज आनंदी तर मी आनंदी अशा वृत्तीने ते जगले आणि जीवनभर हे व्रत त्यांनी पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून वामनदादा समजून घेत असताना वामनदादातला आपण माणूस देखील समजून घेतला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. वामनदादांना जो काही हे होता पिंड होता, तो कशाचा पिंड होता वामनदादाचा, तर पहाडी आवाजात गीत गाण्याचा त्यांचा पिंड होता. संशोधकाचा त्यांचा पिंड होता, पण पहाडी आवाजात गीत गाऊन समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांना छंद होता. आणि त्यांच्या काळामध्ये अनेक समाज बांधव पेटून उठले होते हे आपण पाहतो आहे. मी हे सगळं शॉर्टकट घेत आहे. त्यानंतर तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे की प्रत्यक्षात युद्धात न उतरता सुद्धा युद्ध जिंकता येते. प्रत्यक्षात युद्धात न उतरता सुद्धा युद्ध जिंकता येते. वामनदादा प्रत्यक्षात युद्धात उतरले नाही, मात्र युद्ध जिंकले. वामनदादा प्रत्यक्षात युद्धात उतरले नाहीत, मात्र युद्ध जिंकून गेलेत, कारण त्यांच्या ठिकाणी असलेली प्रामाणिक निष्ठा श्रद्धा यामुळे. म्हणून आता महत्त्वाचा प्रश्न त्यावेळेस वामनदादांनी निर्माण केला होता. मी इतके गीत लिहिले, सगळं झालं, तरी पण लोक बाबासाहेबांना डोक्यात का घेत नाही. बाबासाहेबांना एवढं मोठं साहित्य निर्माण केलं, एवढं मोठं तत्वज्ञान आम्हाला दिलं, धम्म दिला, इतिहास दिला, त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण जोपर्यंत आम्ही डोक्यात घेणार नाही, वाचणार नाही, तोपर्यंत आमचा विकास होणार नाही. कारण भीमाक्षरेच हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भीमाने लिहिलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जसं सांगितलं आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ते आता आम्ही समजून घेतलं पाहिजे. ते कोणी समजून घेत नाही. ही त्यावेळेस वामनदादांनी केलेली व्यक्त केलेली खंत ही अजूनही खंतच आहे. बाबासाहेबाला आजही कोणी डोक्यात घेताना आपल्याला फार
दिसत नाही. नाहीतर कोणाच्याही गाडीवर कोणी गेलो नसतो बसून, हे काय कोणाच्या गाडीवर कोणी चालला आता कोणाची मान कोणाच्या गाडीवर चालून बसून आपण जातो तर नाट्यासारखं पाहून राहिलो. अशी समाजाची अवस्था झाली. बरोबर आहे का नाही? तर असं होऊ नये. आणि एकदा का तुम्हाला माहीत आहे, बाईनं जर एकदा लाईन सोडली, नवऱ्याचं तिनं ऐकून सोडलं तर ते तिला मग तुला दुनियाच मोकळी आहे. बरोबर आहे का नाही? जर आपण असे चळवळीच्या बाबतीत जर असा विचार केला तर खोटी गोष्ट आहे का? समजा एखाद्या बाईने जर ठरवलं की आता या नवऱ्याचं म्हणजे काही ऐकतच नाही, हा काही कामाचाच नाही, जो भेटील त्यात तो माझा नवरा, असं जर तुम्ही ठरवलं तर राहते का त्या नवऱ्याच्या काबूत? राहते का त्या नवऱ्याच्या काबूत? नाही ना. म्हणजे चळवळीचं असं नाही झालं काय, चिंतनाचा आणि चिंतेचा विषय. आणि म्हणून आपण सगळेजण जबाबदार आहोत. आपण दादांनी म्हटलं त्याप्रमाणे कार्ल मार्क्सचे कार्यकर्ते कमी होते. आपण जरी कमी कार्यकर्ते असलो तरी भारी आपण भारताला भारी आहोत. अशा पद्धतीने आपण आता विचार करायला शिकलं पाहिजे. कारण ज्ञान ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की ज्ञान ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे. कारण ज्ञानाच्यामुळेच माणसात उजेड पडत असतो. आणि हा जर उजेड आपल्याला जर पाळायचा असेल तर याला धम्मज्ञानाचीच जोड पाहिजे. हे बाबासाहेबांनी म्हटलं, वामनदादांनी म्हटलं, आणि मी भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा धम्मज्ञानालाच महत्त्व आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून आपण धम्मज्ञानी झालं पाहिजे. असं तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण वामनदादांना आदरांजली वाहल्यासारखं होईल. शेवटी आटोपतो घेतो आणि छोटी वामनदादा हे केलेली कविता, संस्करण केलेली कविता मी म्हणतो. आमच्यात होऊन गेला एक वामनदादा, आमच्यात होऊन गेला एक वामनदादा, माणसात माणूस होता नेक वामनदादा, माणसात माणूस होता नेक वामनदादा, चळवळीशी इमान राखणारा, चळवळीशी इमान राखणारा असा घरोघरी एक तरी जन्मा यावा, चळवळीशी इमान राखणारा असा घरोघरी एक तरी जन्मा यावा लेख वामनदादा, एक तरी जन्मा यावा लेख वामनदादा. 70 वर्षापासून लोक वाचतात वामनदादा, 70 वर्षापासून लोक वाचतात वामनदादा, क्रांतिकारी गीतातून गाजतात वामनदादा. आपणही स्वीकारावी तशी वहिवाट आणि व्हावे, आपणही स्वीकारावी तशी वहिवाट आणि व्हावे, मीही वामनदादा आणि तूही वामनदादा, मीही वामनदादा आणि तूही वामनदादा. धन्यवाद. मला शांतपणे ऐकून घेतलं. त्यांचा मेसेज हा संदेश असा आहे की 1998ला सरदार सरांनी वामनदादांना भेटले होते. त्यावेळेस त्यांचा जो विचार त्यांनी ऐकला त्यावरून त्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या या जीवनशैलीत फरक पाडला आणि तत्काळ समाजाबद्दल असली तळमळ, वामनदादांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे की समाजाबद्दल तळमळ असली पाहिजे. आणि आपण बाबासाहेबांनी सांगितले की आपण वाघाचे औलाद आहोत, वाघाचे किल्ले आहेत आणि नेहमी आपण जागृत असलं पाहिजे. आपण झोपलो असलं तर आपला समाज हा झोपून जाईल. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान वामनदादा आपल्याला आपण शोध घेतला पाहिजे का आपण आपल्याला करायचं काय, बाबासाहेबांची चळवळ कशी चालवायची आहे आणि बाबासाहेबांची चळवळ चालवताना हा चळवळ कोणत्या प्रकारची असली पाहिजे तर ती धम्मदेशनीची असली पाहिजे, धम्माच्या मार्गाने असली पाहिजे, सदाचाराची असल्या पाहिजे, जी आर्य सत्य आहे आणि अष्टांग मार्ग आहे त्या सम्यक वाचा, सम्यक आयाम, सम्यक व्यायाम, सम्यक विचार, संयमक सातत्य, अशा पद्धतीचं जी काही आपलं आपण जे सदाचरण जीवन जगतो ते सदाचरण आपलं जीवन आपलं आचरण असलं तरच आपण या धम्मसेनेला या खऱ्या वामनदादाच्या विचारांना आपण श्रद्धांजली वाहू शकतो. त्यांच्या या आजच्या या स्मृतिदिनाला आपण श्रद्धांजली वाहू शकतो. अशा या सरांच्या या मार्गदर्शन आपल्याला समजते. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की बौद्ध हा दलित नसतो आणि दलित हा बौद्ध नसतो. यामधला फरक सुद्धा आपल्याला खूप गांभीर्याने लक्षात घेतला पाहिजे. काही शब्द असे असतात की जे मांडण्यावर आपल्याला सांगतात पण आपल्या मनामध्ये त्याचं प्रतिबिंब नेहमीसाठी होतात. जसं सरांनी पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एक मार्गदर्शन केलं आहे. बाकी लोकांचे मी या ठिकाणी तुम्हाला मागे सांगितलंच आहे की
अशी काही मार्गदर्शन असतात ते डोक्यामध्ये आपल्या प्रतिबिंब नेहमीसाठी राहतात. म्हणून या ठिकाणी मी सरदार सरांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि वामनदादांच्या या स्मृतीला खरा न्याय मिळावा यासाठी तथागत TV मार्फत जो हा विचारांचा या कार्यक्रमाचा पैलू सादर होणार आहे त्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आता या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही या ठिकाणी आलात आणि या तथागत TVला ऐकून घेतलात आणि यांना वेळ दिला त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी मी या सन्माननीय मान्यवरांचे आभार व्यक्त करून संचालक या नात्याने आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम छापाटी गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती. शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध व आपले गुरुदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. म्हणजेच तथागत TV चॅनल अमरावती महाराष्ट्राच्या वतीने महाकवी वामनदादा खडक यांच्या स्मृती दिनानिमित्त मान्यवरांचे मार्गदर्शन व गीत संवर्धन हा कार्यक्रम आमच्या तथागत TV चॅनलने घेतलेला होता. या ठिकाणी आपण सर्व 5 तासापासून हा कार्यक्रम ऐकत आहात. गणितसुद्धा आपण या ठिकाणी बसलात. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाला TV चॅनल म्हटल्यानंतर हा स्वातंत्र्याचा 4था स्तंभ असतो, परंतु तो इमानदार आणि नेक असायला पाहिजे असा हा मीडिया स्तंभ 4था स्तंभ असतो. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकेश भाऊ राऊत सरदार या कार्यक्रमाला लाभले. मी त्यांचे TV चॅनलतर्फे आभार व धन्यवाद व्यक्त करतो. कार्यक्रमाचे उद्घाटन रामेश्वरराव अभ्यंकर यांनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले असे रामेश्वरराव अभ्यंकर मी त्यांचे सुद्धा आभार TV चॅनलतर्फे आभार मानतो. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून कमलजी राऊत यांचं क्लिनिक सदैव ते एंगेज असतात. तरीही ते वेळानं वेळ करून आमच्या कार्यक्रमाला येतात व आम्हाला सहकार्य करतात. त्यांचे शतशः आभार धन्यवाद. त्यानंतर विनायक भाऊ हिवराडे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता आपण या ठिकाणी आपला वेळ काढून आलात. आपले TV चॅनलतर्फे आभार. या मॅडम आलेले आहेत विनोद भाऊ भालेरावजी किती आहे प्रकाशराव गौंडार साहेब आपण आपला मौल्यवान वेळ काढून त्या TV चॅनलला भेट दिली व मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार. त्यानंतर डॉक्टर धनराजी चक्रे गिरीशराव हंबर्डे भूषणराव भोसड भाऊ माजी नगरसेवक यांनी गाण्याच्या रूपात फार मोठं प्रबोधन केलं. गाणं हे असं एक असते भाषांतरही माणसाच्या लक्षात राहत नाही पण गाणं हे सर्व माणसाच्या लक्षात राहते. त्यांनी गाण्यातून प्रबोधन केलं त्यांचेसुद्धा TV चॅनलतर्फे आभार. तसेच वृक्षप्रेमी माननीय प्रवीणजी बास्तिक साहेब सर्वांमध्ये ते तरुण वाटतात. त्यांचे आपल्याला मार्गदर्शन असे मोलाचे वाटतात. त्यांचेसुद्धा TV चॅनलतर्फे आभार. मनोजी खंडारे साहेब विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तरुण मंडळ केलं आणि उत्कृष्ट केलं असे आमचे गोड भाऊ यांचे धन्यवाद आणि आभार. आणि काय अरुण भाऊ वाटके या TV चॅनलचे इंगोले साहेब हे तर म्हणजे 4 तासापासून हात तुम्ही बसले तुमचे सुद्धा आभार. याच्यातून मी बाहेर ओढायला गेलेलो माझ्या लक्षात झाला. आणि विशेष म्हणजे हा सर्व योग घडून आणला. हा आपण प्रत्येक अलग अलग विचाराचे लोक अलग अलग गटाचे लोक परंतु आमच्या अरुण भाऊंनी सर्वांना एकत्र आणलं. विशेष म्हणजे हा एकोपा जो घडून आणला असे आमचे अरुण भाऊ वानखडे यांचे सर्वात जास्त आभार. बरोबर आहे का?
शांती